सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 167चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 167 असा आहे: भरानिश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. भरानिश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. यातल्या काही शब्दांचे अर्थ पाहूया आपण. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे शाश्वताचा. शाश्वताचा त्याचा अर्थ आहे भगवंताचा. शाश्वत शब्दाचा अर्थ वेगळा आहे, पण इथे अर्थ आहे भगवंताचा. दुसऱ्या चरणात शब्द आलेला आहे संदेह, म्हणजे संशय, भ्रम, असे दोन अर्थ आहेत. संदेह म्हणजे संशय, भ्रम. विसरावा म्हणजे दूर करावा, नाहीसा करावा. विसरावाचे दोन अर्थ आहेत: दूर करावा, नाहीसा करावा. तिसऱ्या चरणात शब्द आहे घडीने घडी. घडीने घडीचा अर्थ आहे प्रत्येक क्षण, प्रत्येक घडी. घडीचा अर्थ क्षण आहे, म्हणून आपण प्रत्येक क्षण असा अर्थ घेतला. समर्थ सांगतात शाश्वत सत्याबद्दलचा, अर्थात भगवंताबद्दलचा, त्याच्याजवळ जाण्याचा दृढ निश्चय करावा. त्याच्याविषयी असलेल्या शंका, संशय, भ्रम नाहीसे करावे, नष्ट करावे. म्हणजे आपल्या मनाची अस्थिर अवस्था नष्ट करावी. आपले आयुष्य किती आहे ही गोष्ट संपूर्ण अज्ञात असल्यामुळे, कोणाला माहीत नसल्यामुळे आपला प्रत्येक क्षण आणि क्षण आत्मचिंतनात घालवून आपले जीवन सार्थक करावे. आणि हे साधण्यासाठी आत्मबोध झालेल्या सज्जनाची संगत सर्व काळ ठरावी. आपण या श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा ऐकूया. समर्थ सांगतात शाश्वत सत्याबद्दलचा, अर्थात भगवंताबद्दलचा, त्याच्याजवळ जाण्याचा दृढ निश्चय करावा. त्याच्याविषयी असलेल्या शंका, संशय, भ्रम, त्याच्याविषयी असलेल्या शंका, संशय, भ्रम नाहीसे करावे, नष्ट करावे. म्हणजे आपल्या मनाची अस्थिर अवस्था नष्ट करावी. आपले आयुष्य किती आहे ही गोष्ट अज्ञात असल्यामुळे, कोणाला माहीत नसल्यामुळे आपला प्रत्येक क्षण आणि क्षण आत्मचिंतनात घालवून जीवन सार्थक करावे. आणि हे साधण्यासाठी आत्मबोध झालेल्या सज्जनाची संगत सर्व काळ धरावी. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सारांश रूपाने अर्थ सांगता येईल. समर्थ दासबोधातून सांगतात मनुष्याने जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी असाराचा,
अशाश्वताचा त्याग करून सार शाश्वत तेवढे स्वीकारावे. असार अशाश्वत हे वरवरचे कवच असते, तर शाश्वत हे अंतरंगातील रहस्य असते. असार आणि सार, अशाश्वत आणि शाश्वत यातला मूलभूत फरक सांगतात समर्थ आपल्याला. असार म्हणजे अशाश्वत हे वरवरचे कवच आहे, तर शाश्वत जे आहे, सार जे आहे, ते अंतरंगातील रहस्य आहे. शाश्वत आणि अशाश्वत या दोघांचेही लक्षण निश्चित करणे हेच माणसाच्या बुद्धीचे खरे काम आहे. आपल्याला भगवंताने इतर प्राण्यांपेक्षा जी वेगळी देणगी दिलेली आहे ती म्हणजे बुद्धी. अक्कल तर सर्वांना आहे, पण बुद्धी मात्र फक्त मनुष्याला आहे. आणि या मनुष्याने बुद्धीच्या आधारे शाश्वत आणि अशाश्वत या दोघांचेही लक्षण निश्चित केले पाहिजे. आणि हेच खरं बुद्धीचं काम आहे. यालाच सारासार विचार म्हणतात. यालाच सारासार विचार म्हणतात. हा विचार केल्यावर साराच्या म्हणजे शाश्वत भगवंताच्या नादी लागून, हा विचार केल्यानंतर साराच्या म्हणजे शाश्वत भगवंताच्या नादी लागून असार अशाश्वत प्रपंचाच्या तावडीतून सुटण्याची धडपड करणे यालाच परमार्थ साधना म्हणतात. परमार्थ करणारे बरेच आहेत, परमार्थाची साधना करणारे पण बरेच आहेत. पण परमार्थ साधना म्हणजे नेमकं काय ते समर्थ या ठिकाणी सांगतात. साराच्या म्हणजे शाश्वताच्या भगवंताच्या नादी लागून असार अशाश्वत असलेल्या प्रपंचाच्या तावडीतून सुटण्याची धडपड करणे याचं नाव आहे परमार्थ साधना. परमात्मा हा दृश्या वेगळा आहे खरा, पण संपूर्ण दृश्याला अंतर्यामी रूपाने तोच व्यापून उरला आहे. संतांच्या संगतीत राहून सर्वत्र व्यापून उरलेला पण गुप्त असलेला परमात्मा शोधून काढण्यास शिकले पाहिजे. भगवंताची जी आंतरिक स्थिती असते तीच संतांची सुद्धा असते. त्यामुळे संत म्हणजे मानवी आकार धारण केलेले. संत म्हणजे काय? मानवी आकार धारण केलेले, मनुष्य देह धारण केलेले परमात्माच आहेत. आणि म्हणून संतांच्या सहवासात राहावे आणि बरा निश्चयो शाश्वताचा करावा असे स्वामीजी आपल्याला या श्लोकाच्या पहिल्या चरणातून सांगतात. आपल्या एक लक्षात आलं की शाश्वत म्हणजे काय, ते शाश्वतचा अर्थ आहे भगवंत. आणि म्हणून बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणजे शाश्वत सत्याबद्दलचा, भगवंताबद्दलचा आपला निश्चय दृढ करावा. या विश्वात एकमेव सार सत्य म्हणजे शाश्वत जे काही आहे ते म्हणजे परमात्माच आहे. सर्वत्र असलेला परमात्मा माझ्याही अंतरात राहतो आहे, माझ्यासुद्धा हृदयात राहतो आहे, अशी दृढ भावना, असा निश्चय आपण प्रत्येकाने दृढबुद्धीने केला पाहिजे. भगवंत माझ्यासुद्धा हृदयात आहे याबाबत आपली बुद्धी कधीही डळमळीत होऊ देता कामा नये. आणि म्हणून त्यासाठी समर्थ सांगतात त्याप्रमाणे सदा संगती सज्जनाची धरावी.
संत सहवासात दृढबुद्धीने राहिल्यानेच भगवंताची प्राप्ती होते असे एका अभंगात म्हटले आहे. संताविण प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. तो अभंगातली ती ओळ आहे. संताविण प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. वेदांनी सुद्धा जे सार शोधून काढले ते म्हणजे भगवत प्राप्ती, आणि त्यासाठी वेद सांगतात संत महापुरुषांच्या सहवासात राहिले पाहिजे. त्यांच्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. संतांकडूनच आपल्याला जगात सर्वात पवित्र असलेली गोष्ट जे ज्ञान आहे ते प्राप्त होते. व्यावहारिक ज्ञान तर आपल्याला प्रपंचामध्ये असताना प्राप्त होईल, पण आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते आपल्याला संत महापुरुषांच्या सहवासात राहिल्यानंतरच प्राप्त होते. कारण या जगात ज्ञान हे सर्वोत्तम आहे. ज्ञानामुळे आपल्याला एखादी वस्तू जशी आहे तशी अनुभवास येते. ज्ञानाचा फायदा काय? ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला एखादी वस्तू जशी आहे तशीच अनुभवास येते. ज्ञानाच्या उलट अज्ञान आहे. ते आपल्या मनावर दोन बाजूंनी परिणाम करते. अज्ञानामुळे एखादी वस्तू जशी आहे तशी आपल्याला ओळखता येत नाही, हा एक परिणाम. आणि दुसरा परिणाम म्हणजे ती वस्तू जशी नाही तशी ती वाटते. एखादी वस्तू जशी नाही तशी ती वाटते, त्यामुळे आपल्याला विपरीत ज्ञान होते. या संसाराबद्दल सुद्धा असेच आहे. तो जसा आहे तसा न दिसता म्हणजे असत्य, अशाश्वत न दिसता आपल्याला सत्य वाटतो, शाश्वत वाटतो, हे आपले अज्ञानच आहे. यालाच दुसऱ्या शब्दात भ्रम असेही म्हणतात. भ्रम हा शब्द, भ्रम इथे म अर्धा घ्यायचा, कारण संस्कृत शब्दावरून तो बनलेला आहे. भ्रम या संस्कृत धातूपासून भ्रम हा शब्द तयार झाला आहे. मग भ्रम म्हणजे काय? भ्रम म्हणजे भ्रमण करणे, हिंडणे, भटकणे, वाटोळे फिरणे, गोंधळून जाणे, चुका करणे, मोहात पडणे, नको त्या मार्गाने जाणे. इंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंता, त्याचबरोबर कल्पना यांच्यावर मोहाचा पडदा येऊन त्यांच्या क्रिया जशा व्हायला हव्यात तशा होत नाही. इंद्रियाकडून, मनाकडून, बुद्धीकडून ज्यांच्या क्रिया जशा व्हायला पाहिजेत तशा होत नाहीत, कारण त्यांच्यावर मोहाचा पडदा पडलेला आहे. आणि अशा वेळेला नाना प्रकारचे भ्रम निर्माण होतात. भ्रम म्हणजे आपल्याला काही एक दोन अर्थच माहीत होते, पण समर्थांनी आपल्याला आणखी वेगवेगळे अर्थ सांगितले. भ्रम म्हणजे नुसतं भटकणं, हिंडणं नाही, तर भ्रमचा अर्थ आहे गोंधळून जाणं, चुका करणं, मोहात पडणं, नको त्या मार्गाने जाणं. आणि भ्रम निर्माण झाला की माणूस जे खरे नाही त्याला खरे समजतो, जे चांगले नाही त्याला चांगले मानतो, जे योग्य नाही ते योग्य समजून जे करू नये तेच करतो, जे आपले नाही ते आपले मानतो. भ्रमामुळे जे आपले नाही ते आपले मानतो, जे सुखकारक नाही, दुःखदायक आहे त्यालाच सुख समजून त्याच्यात नादी लागतो. अशा रीतीने भ्रम निर्माण झाल्यावर
भलत्याच मार्गाने जाणारे मूर्ख लोक आंधळेपणाने आंधळ्याच्या मागे जावे त्याप्रमाणे अगदी चुकीच्या मार्गाने जातात आणि आपल्या जीवनामध्ये दुःखे भोगतात. ज्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो त्याच्याकरता इकडे उदाहरण दिलेलं आहे. हे मूर्ख लोक आंधळेपणाने आंधळ्याच्या मागे जातात. 2-4 आंधळे निघाले तर पहिला आहे तो जिथे नेल तिकडे बाकीचे जातात आणि तो जर खड्ड्यात पडला तर बाकीचे पण खड्ड्यात जातात. आणि त्यामुळे इथे उपमा दिलेली आहे, उदाहरण दिलेलं आहे की भलत्याच मार्गाने जाणारे मूर्ख लोक आंधळेपणाने आंधळ्याच्या मागे जावे त्याप्रमाणे अगदी चुकीच्या मार्गाने जातात आणि दुःख भोगतात. आपल्याच पतनाला आपल्याच अधोगतीला कारण होतात. हा भ्रम म्हणजेच संदेह आपण संतांच्या संगतीत राहून नष्ट करावा असे स्वामीजी आपल्याला या श्लोकाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात. म्हणे रास संदेह तो विसरावा. म्हणून जे जे काही भ्रम निर्माण करणारे आहे ते ते आपण बाजूला सारावे म्हणजे त्याचा त्याग करावा. मग आपल्याला परब्रह्म प्राप्त होते. आपल्याला परमात्मा स्वरूपाशी एकरूप होता येते. हा अशा प्रकारचा भ्रम आपण बाळगून आहोत म्हणून आपण परब्रह्मापासून ब्रह्मस्वरूपापासून दूर आहोत. एका मंदिराच्या बाहेर सकाळच्या वेळेला एक सूरदास, आपल्या माहीत असेल कोणाला म्हणतात, एक अंध व्यक्ती, ज्या अंध व्यक्ती आहे त्यांना सूरदास म्हणून संबोधलं जातं. तर असा एक सूरदास मंदिराच्या बाहेर सकाळच्या वेळी दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवून मोठ्या भावपूर्वक अंतःकरणाने भजन करीत बसला होता. भजन करता करता त्याच्या हातात कावळा सापडल्याचे त्याला स्पर्शाने जाणवले. अंध लोकांना हे स्पर्शज्ञान जास्त असतं. देवाने एखादा गुण काढून घेतला तर दुसरा गुण त्याला डबल देतो. त्यामुळे जरी त्यांना दृष्टी नसली तरी पण त्यांची आंतरिक दृष्टी जागृत असते, स्पर्शज्ञान असतं. आपल्यासारखे एखादे फसतील व्यवहार करताना 10च्या आगी 20चं नाणं देतील. आजकाल 20चं नाणं पण आलेलं आहे. 10 दिसतं परंतु अंध व्यक्ती असं करणार नाही. त्यांच्याकडे स्पर्शज्ञान असतं. सांगण्याचं तात्पर्य काय, त्या सूरदासाच्या हातामध्ये टाळी वाजवता वाजवता एक कावळा आला. ते त्याला स्पर्शाने जाणवलं. पटकन त्याने तो बगलेत कावळ्याला धरून ठेवलं आणि मग तो मनोरथाच्या उतरंडी रचायला लागला. काय विचार करतो तो, हा कावळा बाजारात विकल्यानंतर समजा मला 100 रुपये मिळाले तर किती चांगलं होईल, फायदा होईल मला. आणि आता कुठे तर मी दिवसाच्या सुरुवातीला बसलो आहे. ही दिवसाची सुरुवात आहे. आणखी 5 कावळे मिळाले तर 500 रुपये होतील. दिवसभरात आणखी बरेच कावळे हाती लागतील. मग त्यांना विकून मी धनवान होईन. मग मला या ठिकाणी लाचार होऊन याचना करायची वेळच येणार नाही. माझ्याकडे बरीच धन दौलत असेल. तो सूरदास मनोरथाच्या उतरंडी रचतो आहे. माझ्याकडे बरीच धन दौलत असेल, नोकर चाकर गाडी बंगला असेल, मग मला कशाचीच कमतरता असणार नाही.
माझ्यासारखा सुखी आनंदी कोणीच नसेल, म्हणून त्याने टाळीत आणखी कावळा यावा म्हणून पुन्हा पहिल्याप्रमाणे दोन्ही हात उंच करून टाळी वाजवायला सुरुवात केली. त्याचा परिणाम काय झाला आपल्या सर्वांना लक्षात आला असेल. जो कावळा टाळीत सापडला होता तो हात उंच करताच उडून गेला. आता गेलेला कावळा तर पुन्हा येणार नाही. दुसराही टाळीत कधी येईल सांगता येणार नाही. काही शाश्वती भरोसा आहे काय? गोष्ट संपली. पण गोष्ट मनोरंजनासाठी टाईमपास व्हावा म्हणून सांगितली नाही. सज्जन हो, आपल्या सर्वांचे तेच झालेले आहे. आपल्याला अत्यंत दुर्लभ असा हा मानव देह मोठ्या कष्टाने मिळाला आहे. परंतु आपण ज्या कामासाठी भगवंताने आपल्याला देह दिला त्या कामासाठी म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी वापरतच नाही आहे. वर कथेत सांगितल्याप्रमाणे ही जी कथा आपण ऐकली, गोष्ट ऐकली, तो एक न्याय आहे. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला काकताली न्याय म्हणतात. काकताली न्याय. आणि या न्यायाने आपल्याला हा मानवदेह प्राप्त झालेला आहे. तो कधी संपून जाईल सांगता येत नाही. पुन्हा तो देह प्राप्त होईल याची खात्री देता येत नाही. शास्त्रकारांनी 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मनुष्यत्व अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येणं ही फार मोठी दुर्लभ गोष्ट आहे. दुसरं मुमुक्षुत्व. मनुष्य जन्म मिळाला पण आपल्याला मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा व्हावी, मोक्षाची जिज्ञासा व्हावी, ही आणखीन दुर्लभ गोष्ट आहे. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्ष प्राप्तीची इच्छा. आणि तिसरी महत्त्वाची दुर्लभ गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रय. हा संतांचा सहवास, महापुरुषांची संगती ही आणखीन दुर्लभ आहे. अन्य योनीमध्ये आपल्याला जन्म मिळतील सुद्धा, परंतु मनुष्य योनीत जन्म मिळणे अतिशय कठीण आहे. आणि त्यातही भारतासारख्या पावन पवित्र देशात मानवदेह मिळणे आणखी दुर्लभ आहे. आपले सौभाग्य असेल तरच भारतात मनुष्य जन्म मिळतो असे शास्त्रकार सांगतात. भरतखंडे नरदेह प्राप्ती, भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती, ही तो परमभाग्याची संपत्ती. आणि त्यातही भारतात जन्म मिळाला पण आपलं आणखीन मोठं भाग्य आहे. महाराष्ट्र जी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तिथे आपल्याला जन्म मिळाला. त्या संतांच्या भूमीत जन्माला येणे ही तर खरोखर आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्वजण त्या दृष्टीने खरोखरच भाग्यवंतच आहोत, नाही का? नरदेहाची दुर्लभता सर्व साधू संतांनी वर्णन केले आहे. त्याविषयी एक अभंग आहे. हा जो आपल्याला मनुष्य मिळालेला आहे त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे एका अभंगातून सांगतात. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा,
तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा. आपल्याला लाभलेला हा नरदेह म्हणजे आपल्यासाठी आयताच उघडलेला मोक्षाचा दरवाजाच आहे. जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याची ही आपल्याला मिळालेली शेवटची संधी आहे. सर्व संतांनी ही गोष्ट आपल्याला पुन्हा 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 वारंवार बजावून सांगितली, परंतु आपण मात्र स्वतःला प्रपंचातच गुंतवून घेतले आहे आणि आपल्या हिताकडे डोळेझाक करून बसलो आहोत. वारंवार सांगूनही जेव्हा लोक ऐकत नाही हे लक्षात आल्यावर तुकाराम महाराजांनी थोडे रागानेच म्हटले आहे, आता उघडी डोळे, जरी तुझं अद्यापही न कळे. आता म्हणजे कधी? इथून मागचा विचार करू नको. आता इथून पुढे असा अर्थ आहे. आता म्हणजे कधी? मागे कित्येक जन्म झाले त्याचा विचार करू नको. आता तुला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आता डोळे उघड. जरी तुझं अद्यापही न कळे, मनुष्य जन्माला तुला कळलं नाही तर मग मातेची या खोळे दगड आला पोटासी. महाराज सांगतात, मनुष्य देहा ऐसा निध, पुढे वर्णन केले आहे. मनुष्य देहा ऐसा निध, साधिली ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. आपल्याला फार मोठी निधी खजिना मिळालेला आहे. मनुष्य देहा ऐसा निध, निध म्हणजे खजिना मिळालेला आहे. साधिली ते साधे सिद्ध, जे सिद्ध महापुरुष आहेत त्यांनी ती गोष्ट साध्य केली आणि आपल्याला प्रबोध केला, आपल्याला प्रबोधन केलं. करुणी प्रबोध संत पार उतरले. कलियुगातील मनुष्याला सरासरी आयुष्य 100 वर्षे आहे, सरासरी म्हटलं. पण आपण ते वाया कसे घालवतो त्याचे वर्णन संत एकनाथ महाराजांनी केले आहे. त्यांचा एक अभंग आहे, नरदेही आयुष्य शतते प्रमाण, नरदेही आयुष्य शतते प्रमाण, अर्धरात्र जाण जायमध्ये, अर्धरात्र जाण जायामध्ये. या सरासरी 100 वर्षातील अर्धे आयुष्य म्हणजे 50 वर्षे रात्रीत म्हणजे झोपेत जाते. राहिलेलं आयुष्य पुढे वर्णन करतात एकनाथ महाराज, बाळत्व तारुण्य जरामय जाणा, संपले गणना होती त्याची. बालपण सरून जातं, तारुण्य येतं. बालपण सरून जातं, तारुण्य येतं. तारुण्य संपून म्हातारपण येतं, तरी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी असे विचार बहुसंख्यांच्या मनातही येत नाही. म्हणून शेवटी म्हणतात, एका जनार्दनी राहिले भजन, भजन करायचे राहून गेले. सवेचे मरण पावला वेगी, आणि वेळ आली मृत्यूची की तो मरण पावला. माशी पंख फडफडताना जितका वेळ लागतो त्याच्यापेक्षाही कमी क्षणामध्ये मृत्यू आपल्यावर झडप घालील आणि आपल्याला घेऊन जाईल. म्हणून या नाशिवंत जगाच्या मोहपाशात न फसता आपण शाश्वत सत्य असलेल्या भगवंताचे भजन करावे असे एकनाथ महाराज सांगतात. एका जनार्दनी सर्व नाशिवंत, एकच शाश्वत हरिनाम. म्हणून क्षणोक्षणी आपण भगवंताचे नामस्मरण करून हा दुर्लभ असा नरदेह सार्थकी लावावा असे समर्थ आपल्याला या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून सांगत आहेत. घडीने घडी
सार्थकाची करावी. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाच्या हितासाठी त्याला कळवळून कळकळीने सांगत असते, त्याप्रमाणे माऊलीचे मातेचे हृदय असलेले समर्थ रामदास स्वामी आपल्याला त्याच कळवळ्याने सांगतात, बाबा रे, सदा संगती सज्जनाची धरावी. आपण यातून बोध घ्यायचा आणि संतांची संगती आपल्याला सदा सर्व काळ कशी करता येईल, कसं त्यांच्या सहवासात राहता येईल याचा प्रयत्न करायचा. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.